आमच्या मतदारसंघात हसन मुश्रीफच चालते, बाकी कोणीही चालत नाही. यावेळी लोकांचे मत परिवर्तन व्हायला लागले. अच्छा. तुतारीच येणार. विरोधक म्हणतात परिवर्तन नेमकं परिवर्तन त्यांचं काय परिवर्तन करणार आहे? अहो मॅडम, जरा तेच कशाला पाहिजे, चेंज होऊन दे की जरा बदल हवाय. बदल हवा आहे आणि बदल होणार मॅडम. साहेबांनी निवडून आले तर मुख्यमंत्री बनले चान्स आहेत. कसं आहे, माणसाला सत्ता असल्याची कुठल्याही गोष्टी करता येत नाही, त्याच्यामुळे साहेब गेला, बाकीचं काय. आणि जनतेच्या कल्याणासाठी केले. संधी दिल्यानंतरच काम करायला पाहिजे मॅडम, असं कुठं आहे. आता बरीच मुश्रीफ साहेबांच्या जवळची लोक आहेत, समाजकार्य करतात. देण्याची वृत्ती असली की मॅडम फुल ना फुलाची पाकळी माणूस खिशातली स्वतःच्या देत असतो. नमस्कार, मी ऋतुजा. वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात वसलेलं कोल्हापूर दक्षिण काशी आणि महातीर्थ म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या इतिहासात समृद्ध इतिहास कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान आहे. आपण आज आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात. तसं पाहिलं तर इथे जी लढत होणार आहे ती अत्यंत चुरशीची असणार आहे असं मानलं जातं. इथे हसन मुश्रीफ हे 25 वर्षापासनं आपला गड राखून आहे. हसन मुश्रीफ अजित पवार गटाकडून उमेदवार आहे, तर शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून समरजित सिंह घाटगे हे उमेदवार आहे. इथल्या लोकांच्या समस्या काय आहे, विधानसभेची परिस्थिती काय आहे, मतदारसंघाची परिस्थिती काय आहे आणि एकूणच लोकांचं काय म्हणणं आहे की कोण निवडून येऊ शकतं तेच आज आपण पाहणार आहोत. काय परिस्थिती मतदारसंघात? आमच्या मतदारसंघात हसन मुश्रीफच चालते, बाकी कोणीही चालत नाही. परिवर्तन नको आम्हाला बरोबर. का बरं? का नको? आमचं 25 वर्ष राज्य हसन मुश्रीफांनी केले, गरिबाचे सगळं कल्याण केलं आहे. गोरगरिबांना, लहान मुलांना, सगळ्या आई बहिणींना सगळं गरिबाची सेवा केल्या. दवाखाना, हॉस्पिटल सगळं बघितलं आहे. कधी मत मागले घरात जाणार, लग्नाला मदत करणार, मये झाली त्यांना मदत करणार. म्हणून हसन मुश्रीफ आम्ही का सोडू? साहेब हसन मुश्रीफ साहेब एकच आमच्या, दुसरे कोणी मतदारसंघात आम्ही उभा करू शकत नाही. कारण की साहेबांना आम्ही एक जीव लावलेला आहे आणि त्यांनी तशी कामं पण केलेली आहेत. तशी कामं पण केल्या आहेत. गोरगरिबांचा जनता म्हणजे एकच, जनतेचा एकच माणूस म्हटला तर हसन साहेब मुश्रीफ साहेब, दुसरे कोणी नाही. तुम्हाला काय वाटतं? साहेबच निवडून येणार. कारण की प्रश्न जर म्हणायचा असेल तर कोविडच्या काळात कुठलाही नेता इथं नव्हता कागलमध्ये. साधं रेमडेसिवीर किंवा बेडसुद्धा अवेलेबल होत नव्हते. मुश्रीफ साहेबांनी स्वतःची बहीण मयत झाली त्या दिवशी पण साहेबांनी रेमडेसिवीर किंवा बेड अवेलेबल केल्यात माणसांना, एका विरोधी गटाच्या माणसांना पण केले. अशी भरपूर कामं केली आहेत. दवाखान्याचे वगैरे भरपूर काम केले. त्यामुळे मुश्रीफ साहेब. तुम्ही काय सांगा? हसन मुश्रीफ का बरं? काय पूर्ण कामं केलेली आहे त्यांनी, काय शिल्लकच काम ठेवलेलं नाही. विरोधक म्हणतात परिवर्तन नेमकं परिवर्तन त्यांचं काय परिवर्तन करणार आहे? शरद पवार साहेबांसोबत नाही जायचं यावेळेस? शरद पवार साहेबांचा आम्हाला इथं मुश्रीफ साहेब भेटणार आहे, शरद पवार साहेब भेटणार नाहीत. मतदारसंघात हसन मुश्रीफच पाहिजे आपल्याला. कोण निवडून येऊ शकतं? नाही, इक्वल आहे, पण शक्यता तुतारीची आहे. काय सांगाल, कोण निवडून येऊ शकतं? यावेळी लोकांचे मत परिवर्तन व्हायला लागले. अच्छा. तुतारीच येणार. तरी येणार. हसन मुश्रीफ का नको? हसन मुश्रीफ का नको? कारण आहेच की, चांगला आहे ते बी. प्रचार कसा सुरू आहे? दोघांचं पण जोरदार सुरू आहे. तरीही तरी सगळ्यांचं काही सांगता येत नाही, अंदाज काही देता येत नाही. काय वाटतं? मुश्रीफ येणार. मुश्रीफ येणार. का बरं? का बरं? कसं काय? काय विकास भरपूर आहे. व्यक्तिगत लोकांची कॉन्टॅक्ट आहे. व्यक्तिगत लोकांचा आर्थिक मते आहेत, दवाखाने आहेत, लोकांना नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रचार कसा सुरू आहे त्यांचा? चांगला प्रचार चालू आहे. अच्छा. काय काय समस्या सोडवल्या? समस्या सगळ्याच सुटल्या लोकांच्या. इकडे येता मतदारसंघात पण भेटणं वगैरे होतं? हो, ते काही सकाळी 5ला त्याने उठून बसतात घरात. अच्छा. दरबारच भरला असतो सकाळ जनतेने. फक्त तुतारी वाजणार. शरद पवार साहेबांचं हे आहे आणि महाराष्ट्राला गरज आहे आणि परिवर्तन होणार आहे. का बरं? अहो मॅडम, जरा तेच कशाला पाहिजे, चेंज होऊन दे की जरा. बदल हवाय. बदल हवा आहे आणि बदल होणार मॅडम. साहेब तर शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे आलेले आहे, त्याचा काही परिणाम होऊ शकतो? काय नाही. काय परिणाम? नाही. मोठ्या साहेबांचा दबदबा नाही का इकडे? याच्यापेक्षा डबल लीड नाही येणार परत. असं जर मिश्रण निवडून येते. का बरं? त्यांचं विकास काम चांगलं आहे. खेडेगावात वगैरे काम चांगली केलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांनी निवडून येण्याची शक्यता आहे. म्हणजे खेडेगावात वगैरे कामं केलेली आहेत. इकडे कर्नूल मंदिर वगैरे साईडला आणि बाकीचे इकडे सांगवा आपलं जवळपास खेडेगाव जेवढे कामं आहेत, रस्ते वगैरे आहेत आणि रोडचे वगैरे कामं आहेत ते संपूर्ण केले आहेत. मतदान करणार यावेळी? होय. कुणाला करणार?
मुश्रीफ साहेब का? कारण की विकास कामं केल्यात त्यांनी भरपूर गोरगरिबांचे त्यांनी म्हणजे ऑपरेशन त्यांनी केल्यात कधी त्यांच्या असं दारात गेलं तर त्यांनी म्हणजे कधी कोण परत आलं नाही घरला युवकांसाठी भरपूर कामं केल्यात असं MIDC असू देत बाकी इतर कामं तुम्हाला जिल्ह्यात तालुक्यात रोजगाराच्या संधी आहेत? होय आहेत इथल्या इथे इथल्या इथे आहेत भरपूर आहेत. कागल तालुक्यात तरी मुश्रीफ साहेबच यावेळी यंदा सिक्स मारतील. बदल परिवर्तन काय? बदल काय नाही, फक्त साहेबच यावेळी. साहेबांनी निवडून आले तर मुख्यमंत्री बनण्याची चान्स आहेत. मुख्यमंत्री झाले तर इकडे MIDC येतील भरपूर कंपन्या येतील. साहेब मुख्यमंत्री होतील असं वाटतं? होणार 100% होणार. परिस्थिती जर बघितली, आम्ही मंडली साहेबाचा सच्चे कार्यकर्ते आहोत आणि या इलेक्शनला बघितले तर आता मंडली साहेबांनी महायुती घटक असल्यामुळे आता मंडले त्यांनी मुश्रीफ साहेबांना पाठिंबा दिला आहे आणि आम्हाला सांगितले साहेबाच्या पाठीशी राहावा. त्याच्यामुळे मुश्रीफ साहेब निवडण्याचे चान्सेस जास्त आहेत. परिवर्तनाची काही संधी? परिवर्तन काय तसं काय कागल तालुक्यात काय नसते, ते गटातटाचं राजकारण असल्यामुळं मुश्रीफ साहेब निवडून येतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. मुश्रीफ साहेब का बरं? हां का? का बरं म्हणजे कामं भरपूर केलेत ना, काय काय कामं केली? पूर्ण विकास केला तालुक्यात. समस्या काहीच नाही आहे? तशाच राहणार समस्या थोड्याफार, 100% पूर्ण होणार नाही तर मुश्रीफ साहेब आहे. नवीन कुणाला संधी देण्याची काही अपेक्षा इच्छा? आमच्या इथं कागलमध्ये गट महत्त्वाचं आहे ना, चिन्ह वगैरे हे काय महत्त्वाचं नाही. मुश्रीफ गट राजे गट असं असते. कामं भरपूर आहेत साहेबांची. काय कामं केली? काम भरपूर केलेलं आहे सगळं. रोड गटरी बिटरी सगळं दवाखान्याचं सगळं. त्यामुळे हसन मुश्रीफच. तुम्हाला व्यक्तिगत काही मदत? हो आहे आम्हाला मदत. कशा आमच्या प्रकारे? दोन ऑपरेशन झालेले आहेत. अच्छा. हो आरोग्याच्या बाबतीत? आरोग्याच्या बाबतीत 1 नंबर, प्रश्नच नाही. आणि हसन मुश्रीफच येणार निवडून. एकंदरीत काय नाही, साहेबाचं कामच तसं आहे. आज दवाखान्याची कामं किती केले आहेत, काय केलं काय ही सगळ्यांना माहिती आहे. आणि लहान पोरापासून ती वयस्कर माणसापर्यंत साहेबांनी दवाखान्याचं काम उत्कृष्ट केलेलं आहे चांगलं. आणि ज्याला कोणाला मदत पाहिजे किंवा काय पाहिजे काय, आणि ती जात पात कधी विचारत नाही, फक्त कामाचा माणूस आणि कामासाठी तेवढं थांबतो. सकाळी 5:30 वाजल्यापासून ती रात्री काय 12 वाजेपर्यंत त्याचं चांगले. शरद पवारांसोबत नाही जायचं यावेळेस? हां शरद पवारांसोबत नाही जायचं यावेळेस? नाही आम्ही नाही जाणार. आम्ही कसं जाणार? आमचा माणूस असताना आम्ही कसं जाणार? पण मुश्रीफ साहेब तर शरद पवारांसोबतच होते आधी. नाही अगोदर होती की, बरोबर आहे की. अहो त्यांची वाट बघितली किती दिवस, 2.5 वर्षे. काय आपल्याकडं कसं आहे, माणसाला सत्ता असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी करता येत नाही. त्याच्यामुळे साहेब गेला, बाकीचं काय. आणि जनतेच्या कल्याणासाठी केले ते, बाकी काय तिने ह्याच्यासाठी केलेलं नाही आजपर्यंत. काय काय विकास कामं झालेली आहे? नाव सांगा मला. विकास कामाचा तर प्रश्नच नाही, म्हणजे मुश्रीफ साहेबांचा. मेन म्हणजे आम्ही मुश्रीफ साहेबांच्या उपर नाराज आहे आणि राजेंच्यावर पण नाराज आहे. कारण सत्तेत असून आरक्षणबद्दल दोघांनी काही केलं नाही, आता जाऊन मिठ्या मारायल्यात. मत होतं कामाच्या बाबतीत तर मुश्रीफ साहेबांचं काय आपण बोलू शकत नाही. आणि अनुभव आहे आम्हाला, कधीही गेलं तर काम आम्हाला दिल्याशिवाय आम्ही परत आलेलं नाही. आणि राजेंनी शक्यतो राजे म्हणूनच राहावं, त्यांच्याकडनं हे काम म्हणजे होतील अशी काय अपेक्षा नाही. परिस्थिती काय एकंदरीत पूर्ण मतदारसंघाची? प्रचार कसा सुरू आहे मुश्रीफ साहेबांचा प्रचार? आता मुश्रीफ साहेबांचा प्रचार आहे जोरात, राजेंचा जरा मीडियावर फास्ट आहे. बघू मग काय होतंय. तर शक्यतो कामाची पोचपावती म्हणल्यावर मुश्रीफ साहेबच यायला पाहिजेत. तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती मतदारसंघाची? मतदारसंघामध्ये संघर्ष भरपूर आहे, अटीतटीची लढत आहे, पण मुश्रीफ साहेबच येणार. कारण साहेबांचं काम बोलतोय. आमचा आमदार हा कागलमध्ये राहतोय, आमचा होणारा भावी आमदार म्हणतात ते कोल्हापूरमध्ये राहत नाहीत. आमच्या आमदाराचं दार सकाळी 6 वाजता उघडं असतं. त्यामुळे मुश्रीफ साहेबच. दुसरी गोष्ट, मुश्रीफ साहेब मुस्लिम असून शरद पवार साहेबांनी जे एकोपा ठेवला, सगळ्या जाती धर्माला एकत्र ठेवून पुरोगामी विचार ठेवला, ते मुश्रीफ साहेबांनी शरद पवारांच्या सोबत राहून महाराष्ट्रात ठेवला. पण एक मुस्लिम आमदार कागल तालुक्यात, मराठा समाज मोठा असून साहेबांनी हिंदुत्व कागलमध्ये ठेवले. स्वतः राम मंदिर बांधलं साहेबांनी, स्वतः म्हणजे साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला. आणि आता यायचं 5-7 वर्ष आणि प्रत्येक ठिकाणी उड्या मारायच्या,
उपयोग नाही. आणि हे राजकीय आहे, इथं खेळी चालतात. राजकारण म्हटलं खेळी असणारच. पण साहेबांनी सगळं राजकारण करून पहिला समाजकारण केले. त्यामुळे साहेबच श्रावणबाळ योजना असू दे, भरपूर योजना साहेबांनी इथं कागदमध्ये राबवल्यात. त्यामुळे मुश्रीफ साहेबांच्या शिवाय जोपर्यंत मुश्रीफ साहेब आहे तोपर्यंत कुणी आमदारकीचं स्वप्न पण बघू नये. त्यामुळे मुश्रीफ साहेबच परमनंट आणि ह्यावेळी षटकार फिक्स आहे. सभा कोणाकोणाच्या झाल्या इकडे? सभा कुणाची पण होऊ दे. पवार साहेब आहेत वस्ताद, ते म्हणतात वस्तादाचा एक डाव. वस्ताद इथं ना टप्पा चालतोय ना वस्ताद चालतोय, इथं फक्त मुसरी पॅटर्न चालतोय. आणि ह्यावेळी षटकार फिक्स आहे. ह्या राजकारणामध्ये असं आहे की बरेच जे आता विरोधक पक्ष राहिलेला आहे त्यांनी एकच काम केलं आहे की जरी 2.5 वर्षापासून मी 2.5 वर्षासाठी एक निवडणूक झालेले होते, त्यावेळी साहेब पडलेले होते. त्यावेळीची पासूनचा अनुभव मला आहे की ज्यावेळी संजय बाबा निवडून आले त्यावेळी त्यांनी एकच काम केलं की या पक्षानं की लोकांनी जे साहेबांनी गोरगरिबांच्यासाठी जे पेन्शन केलेले होते ते बंद करण्याचं काम हिनी करत आलेत. तसंच साहेबांनी आपलं दट न मानता त्यांनी कायमस्वरूपी पेन्शन, कारण जे एखादा जर मुलगा जर सर्व्हिसला जर असला तर एखादा जर त्यांनी औषध पाण्याला उपयोगात येईल अशा स्वरूपाचं काम करून त्यांचे पेन्शन मंजूर केले. कारण तो घर सांभाळत असला तर त्यांच्या औषध पाण्यासाठी जरी उपयोगात येईल असं म्हणून सांगून साहेबांनी पेन्शन चालू केल्या प्रत्येकाच्या, पण बंद करण्याचं काम केलं नाही. गोरगरिबांच्या जनतेचं भरपूर त्याने सहकार्य केलेलं आहे. आणि ह्यावेळी 100% साहेबाजी निवडून येणार. यांनी कितीही प्रयत्न करून द्यात, हे स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करतात. आता 25-30 वर्ष झाले साहेब आहे. आता दुसऱ्याला चान्स द्यावं एवढंच आमचं मत आहे. दुसरं चान्स त्यांचा प्रचार कसा सुरू आहे? फुल आहे. अच्छा, 100% येणार. ही किती लोक सांगितले तर 100% चान्स त्याला समर्थ गाडगेला देणार. 100% येणार. 100% येणार. फुल प्रचार चालू आहे. मतदारसंघात म्हणायला गेलं तर मुश्रीफ साहेबांचं पारडं आता बऱ्याचशाच वजनानं भारी आहे. त्यामुळे विरोधकांचा पायाखालची माती आता घसरलेली आहे. कशावरून असं वाटतं? मुश्रीफ साहेबांचं काम मॅडम त्या पद्धतीचं आहे. गोरगरीब लोक बरीच मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी आहेत. त्यांचं आशीर्वाद ह्यांच्या साहेबांच्या पाठीशी आहेत. त्यावरून तर असंच वाटते. आता परिस्थिती जर कधी पाहिली तर तुम्ही जे म्हणतात की विरोधकांच्या पायाखालची माती घसरली, पण त्यांच्याकडे तर शरद पवारांसारखं वस्ताद आहे. शरद पवार साहेबांच्या ह्याच्यात तालमीत मुश्रीफ साहेबांनी बरीच वर्ष घालवले. त्यामुळे ते आता विरोधकांना जमेल असं तर वाटत नाही. परिवर्तन तुम्हाला पण नको आहे? परिवर्तन काही गरजच नाही मॅडम परिवर्तनाची. एवढा विकास आहे, एवढ्या लोकांना रोजगार आहेत. ह्या भाग 20-25 वर्षामागे जर बघितलं असतं तर काही नव्हतं ह्या कागल भागात. एवढा डेव्हलप भाग आहे आणि एवढ्या स्पीडनं डेव्हलप व्हायला आहे. त्यामुळं मला तर वाटतं की मुश्रीफ साहेबांच्याकडूनच हे इथून पुढे पण होऊ शकेल चांगल्या पद्धतीने. मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधी आणला. दुसरं कोणाला संधी दिली तर ते पण करतील ना काम? संधी दिल्यानंतरच काम करायला पाहिजे मॅडम, असं कुठं आहे? आता बरीच मुश्रीफ साहेबांच्या जवळची लोक आहेत, समाजकार्य करतात. देण्याची वृत्ती असली की मॅडम फुल ना फुलाची पाकळी माणूस खिशातली स्वतःच्या देत असते. आणि साहेबांच्याकडे आणि साहेबांच्या कार्यकर्त्यांच्याकडे ती वृत्ती पहिल्यापासूनच आहे. साहेबांच्याकडूनच त्यांनी ती गुण घेतलेला आहे. 101% मुश्रीफ साहेब. का बरं? मुश्रीफ साहेबांचं कामच तसं आहे. दुसरं कोणाला तरी संधी? संधी द्यायची कशाला? कामच चांगलं आहे आणि संधी द्यायची गरजच काय? संधी दिली तर काम करतील ना. त्याचा काय संबंध आहे? संधी आता हे काम करत नाहीत असं कुठं आहे? काम करत नसलं तर संधी द्यायला लागते ना दुसऱ्याला. काम करताना संधी द्यायची गरज काय? शरद पवारांचे जे उमेदवार आहेत घाटगे, यांचा पण प्रचार फार जोरात चाललाय. नुसतं प्रचाराचा काय उपयोग आहे? माणसं इथं कामाला मदत देतात, मतदान कामाला बघून करतात. प्रचार कोण बघत नाहीत. प्रचार त्याच्यापेक्षा जोरात आहे मुश्रीफ साहेबांना. यंदा परिवर्तन हवंय का? नाही. का बरं? आम्हाला मुश्रीफ साहेब आहेत म्हणून आमच्या कागलचं विक्रम आहे. साहेब आहेत म्हणून कागलची जनता सुखी आहे, समृद्धी आहे. काय काय प्रश्न सोडवले जातात? काय काय प्रश्न राहिलेले आहेत? कोणताही प्रश्न राहिलेला नाही. नवीन जर प्रश्न निर्माण झाला तर सोडवण्याची हिंमत फक्त मुश्रीफ साहेबांचीच आहे, दुसरे कोणाच्यात नाही. ते फक्त बोलका पोपट आहेत. आज तुम्ही गेला तर आता बरेच तुम्हाला लोकांनी सांगितलं असेल की 5 वाजल्यापासून तिने लोकांच्या सेवेत मग असतात. आणि आज एखाद्या लहान मुलांना जरी गाडी साहेबांची मंत्र्यांची चालली हात केलं तर साहेब थांबतात. इतका प्रचंड विश्वास आहे. आणि वर्षानुवर्ष आता तुम्ही मगाशी त्यांना प्रश्न साहेब भेटतात का? कायमच भेटत असतात आम्हाला. तर साहेबांना भेटा आम्हाला. आणि इलेक्शनलाच त्यांनी यायला पाहिजे अशा सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा सुद्धा नाही. आणि प्रचंड त्यांचं काम आहे. त्यामुळं भरपूर लीडनं साहेब 50,000च्या वर लीडनं
100% साहेब निवडून येतील. इथे तरी आता जो काही ग्राउंड रिपोर्ट आहे त्यानुसार तरी मुश्रीफ साहेबच येणार आणि लीड जे काही सांगितलं 50,000 त्याच्याही दुपटीने येऊ शकतात असं माझं तरी म्हणणं आहे. कारण की आज समाजाची गरज म्हणजे हॉस्पिटल किंवा वैद्यकीय निधी मिळवून देणं हे खूप मोठं साहेबांचं त्यात काम आहे. जसं की शिंदे सरकारच्या महायुतीमध्ये शिंदे सरकारने 321 कोटीपेक्षा जास्त निधी आणि त्यातच 4 लाखांपेक्षाही जास्त रुग्णांचे प्राण त्यांनी वाचवलेले आहेत आणि त्यातच मोठा वाटा हा मुश्रीफ साहेबांचा सुद्धा आहे. कारण की एखादा आपल्या घरचं माणूस हॉस्पिटलमध्ये जेव्हा असतं त्यावेळी समाजाकडून जो आपल्याला सपोर्ट मिळतो तो नेत्याकडूनही मिळणं अपेक्षित असतं. त्यामुळे तो सपोर्ट मुश्रीफ साहेबांचा सगळ्यांनाच खूप मोठा आहे. निवडून तर तुतारीच येणार, स्वाभिमानाने लढणार आणि तुतारी जिंकणार. कसं असते आता म्हणायचं म्हटलं तर सगळेच म्हणतात. मी जरी अपक्ष उभारलो असतो तरी मलाही वाटणार की मीच निवडून येणार. आपण 25 वर्ष एखाद्या मतदारसंघात निवडून येतोय आणि परत पुन्हा एकदा आपल्याला सांगावं लागते मतदारसंघात की बाबा मी विकास कामं केली. खऱ्या अर्थानं 25 वर्षे काम करणाऱ्या माणसाला सांगायची गरज नाही. काही गरज मॅडम काही नाही. तुम्ही न काय काम करता किंवा न फिरता या ठिकाणी निवडून आलं पाहिजे होतं. पण तुम्हाला आज घरोघरी दारोदारी जावं लागते. गोरगरिबांच्या मुडक्यावरती चाकू ठेवून सांगायला लागते की तू इकडं जाऊ नको तू तिकडे जाऊ नको. याचाच अर्थ काय की आपण येणार का आपल्याला येणार नाही याची भीती. काय परिस्थिती आहे, कोण निवडून येऊ शकतं यावेळेस? मुश्रीफ साहेब. आता आपण कागलमध्ये थांबलोय. आता या कागलचा तर जेवढा चेहरा मोहरा सगळा बदलला आहे तो मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वामुळे बदलला आहे. कारण एवढा पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी जर कोणी आणला असेल तो हसन मुश्रीफ साहेब आहे. त्यांच्यामुळं आज कागल तालुक्यातली सर्व 68 खेड्यामध्ये सगळी परिस्थिती चेहरा मोहरा बदलला आहे. त्यामुळे ह्यावेळी फक्त मुश्रीफ साहेबच. ज्या माणसाकडे आम्ही सकाळी 5ला गेला 4ला गेला तरीसुद्धा तो माणूस आपल्यासाठी अवेलेबल होतोय. मग आपल्या स्वतःची परिस्थिती आपण व्यायाम करायचा आणि 10-11 वाजता आपण उठायचं आणि मग जनतेसाठी आपण उभं राहायचं असा आम्हाला माणूस नको आहे. आम्हाला पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत माणूस आपला अवेलेबल असेल असं मुश्रीफ साहेब एकच साहेब आहे. तुम्हाला काय वाटतं? मॅडम फक्त सर मुश्रीफ साहेबच फक्त ओनली वन मुश्रीफ साहेब. आणि जगात सांगू कुणी बी येऊन दे पाठीमागणं त्याच्या पाठीमागणं मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागणं कुणी बी येऊन दे फक्त मुश्रीफ साहेब पुढे. ताकद मोठी आहे आमची, ताकद मोठी आहे आणि रगात जर पडलं आमचं तरी बी सांगू मुश्रीफ साहेब मॅडम एवढं सांगतो. आम्हाला एकच म्हणायचं आहे, ही जी तरुण पिढी आम्हाला दिसायला लागली ही जी एवढी उभी आहेत ही फक्त साहेबांच्यामुळे आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. आम्ही अधिकारानं राहू शकतोय. आमचा अधिकार त्यांच्याकडे जाऊन सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना भेटू शकतोय. असा कोणीही महाराष्ट्रात एकही नेता नाही की 5 वाजल्यापासून आमच्यासाठी अवेलेबल आहे. रात्री 3 वाजता बरोबर. रात्री 3 वाजता 2 वाजता तुम्ही जे काय म्हणाला आमची काही पण अडचणी असेल आम्ही साहेबाकडून गेलोय आणि आम्ही तिथं न काही आमचं सोल्युशन न घेता आम्ही रिटर्न आलोय असं कधीही होणार नाही. कागलमध्ये एकच होणार हे मुश्रीफ साहेब, हसन मुश्रीफ साहेब. एक बात सांगतो मी की बारामती मध्ये जे 2 खासदार 1 आमदार आणि 1 उपमुख्यमंत्री ज्या चौघाने मिळून जो विकास केला आहे तो कागलमध्ये एका आमदाराने प्रमंडन आमदार राहिल्यामुळे एका आमदाराने कागलमध्ये जो विकास केला आहे तो त्यांच्या टक्कर देणारी गोष्ट आहे. आणि कागलमध्ये कायमच 5 बार प्रमंडन आमदार राहिले आहेत आणि 6व्या बारी सुद्धा प्रमंडन आमदार मुश्रीफ साहेबच राहणार. परिवर्तन नको आहे? परिवर्तन नको. आमचं हा हे परिवर्तन बरं आहे. शरद पवारांसोबत नाही जायचं? बोलतात परिवर्तन पाहिजे. त्यांची कामच काय नाही आहेत. ते नुसता वस्तात येत आहेत. शरद पवार बारामतीचा माणूस कागलमध्ये साहेब नुसता मुश्रीफ चालते.